वसमतमध्ये दांडेगावकरांचा शक्तीस्फोट, भाजप प्रवेशासाठी 500 गाड्यांचा ताफा मुंबईकडे. येणाऱ्या निवडणुकात विरोधकांसमोर तगडे आव्हान. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिश दांडेगावकर यांनी भाजप प्रवेशासाठी भव्य शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. तब्बल 500 गाड्यांचा ताफा आणि हजारो समर्थकांसह आतिश दांडेगावकर मुंबईकडे रवाना झाले आणि या शक्ती प्रदर्शनानं वसमतच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे. आतिश दांडेगावकर हे उद्या दिनांक 26 फेब्रुवारी रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे वसमतच्या राजकारणात नव्या समीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या शक्ती प्रदर्शनातून आतिश दांडेगावकर यांनी आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ते सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजकीय जाणकारांच्या मते दांडेगावकर कुटुंबाचा वसमत तालुक्यात असलेला मजबूत जनाधार, हजारोंचा समर्थक वर्ग आणि आता मिळणारी भाजपाची साथ यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांसमोर आतिश दांडेगावकर यांचे तगडे आव्हान उभे राहणार आहेत. सध्या या संपूर्ण घडामोडींमुळे वसमत मध्ये एकच चर्चा रंगली आहे. दांडेगावकर यांच्या भाजप प्रवेशामुळे वसमतचं राजकारण नव्या वळणावर जाणार का आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये वसमत मध्ये नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा.